अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृताई किचनमध्ये। आपण या चॅनलवर बघणार आहोत महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन आणि चायनीज रेसिपीज। या रेसिपीज सोप्या, सुटसुटीत आणि घरगुती असणार आहेत। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आपण सुरुवात करूयात आपल्या मराठमोळ्या रेसिपीने, चुलीवरचं पिठलं भाकर याने। सर्वप्रथम टाकूया आपण तेल गरम झाले की त्यात टाकूया मोहरी, नंतर जिरे। थोड्या वेळाने मिरची, लसूण, जिरे आणि मीठ याचे वाटण करून घ्यायचे व ते फोडणीला टाकायचे। चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। नंतर त्यात कढीपत्ता, कोथिंबीर टाकायची, ते पण मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर टाकूयात हळद। त्यानंतर टाकूयात आपण पाणी। पाण्याला उकळी येऊपर्यंत थांबवायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यावर बेसन पीठ हळूहळू टाकून मिक्स करायचे आहे। पाण्याच्या प्रमाणावर कढईमध्ये बेसन पीठ टाकायचे आहे। सगळ्या बाजूने चांगले हलवायचे आहे आणि मंद आचेवर पिठलं शिजवून घ्यायचे आहे। तयार आहे आपले गरमागरम झणझणीत असं पिठलं। तुम्ही पण तुमच्या घरी असं पिठलं नक्की ट्राय करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।